शाळेमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं स्वीडन हादरलाय। हल्लेखोरानं केलेल्या अंधाधुंद गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर हल्लेखोरानं तो सिरियन वंशाचा असल्याचा दावा केलाय। राजधानी स्टॉकहोम पासून 200 किलोमीटर असलेल्या ओरेब्रो शहरातील शाळेत हा गोळीबाराची घटना घडली। या घटनेमध्ये जखमी झालेले सर्व प्रौढ आहेत। या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं पोलिसांनी म्हटलं। या शाळेत प्रौढ विद्यार्थी शिक्षण घेतात। धोका अद्याप टळलेला नसल्यामुळे नागरिकांना या परिसरातून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचं लष्करी विमान भारतात पोहोचलं। या बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी अमेरिकेच्या C-147 या विमानाने भारतात पोहोचलेली आहे। या तुकडीमध्ये 104 भारतीय आहेत। या 104 जणांना घेऊन आलेलं विमान अमृतसर विमानतळावर उतरलेलं आहे। या 104 जणांमध्ये 13 मुलं, 79 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे। त्यापैकी 33 जण हे गुजरातचे आहेत। ते अमृतसर विमानतळावरच उतरलेले आहेत। त्यांना तिथून थेट गुजरातला पाठवण्यात येईल। या सर्वांनी डंकी मार्गाने अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेला होता। अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाचा निषेध नोंदवला। परिसरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत कोर्टासमोर जोरदार निदर्शने केली। तर आंदोलकांच्या एका गटानं प्रमुख महामार्ग अडवून धरलेला होता। आंदोलक विद्यार्थ्यांनी मेक्सिको आणि अमेरिकेचे झेंडे हातात घेतलेले होते। फिनिक्स, डॅलस आणि नॉर्थ कॅरोलिनाच्या एशेव्हिल सारख्या शहरांमध्ये अशीच निदर्शनं करण्यात आल्याचं बघायला मिळालं। USAIDच्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकेमध्ये आंदोलन केलंय। राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी USAIDच्या कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवलं। त्यांना या सुट्टीची सूचना ऑनलाईन देण्यात आलेली होती। त्याचमुळे USAIDकडून जगभरातील देशांना दिली जाणारी मदतही बंद झाली आहे। या संस्थेच्या माध्यमातून जगभरातील गरीब, दुष्काळग्रस्त भागात तसेच आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची मदत दिली जात होती। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी 1961 मध्ये जगभरात मानवतावादी कार्यासाठी ही संस्था स्थापन केलेली होती। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे आणि याच वेळी ट्रम्प यांनी त्यांचं व्हाईट हाऊसमध्ये स्वागतही केलं। त्यांच्यात हमास आणि इस्रायलमधील युद्धविरामासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। हा युद्धविराम संपवण्यासाठी अनेकांकडून दबाव सुद्धा येतोय। तर बंधकांच्या सुटकेसाठी आणि 15 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष थांबवण्याची मागणी सध्या नागरिक करतायत। ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर नेतान्याहू यांची ही पहिलीच भेट आहे। पॅलेस्टिनीचं जॉर्डन आणि इजिप्तमध्ये पुनर्वसन करून गाझा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडला। गाझामधील विध्वंसामुळे पॅलेस्टिनींना तिथून निघून जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नव्हता। जॉर्डन आणि इजिप्तनं त्यांना आश्रय द्यावा, त्यानंतर अमेरिका गाझापट्टी ताब्यात घेऊन पुनर्विकास करेल असंही त्यांनी म्हटलं। पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली। त्यामधून त्यांनी हे विधान केलं। या बैठकीमध्ये दोघांनीही गाझा युद्धात युद्धबंदीच्या पुढील पायरीवर चर्चा सुद्धा केली। गाझापट्टी ताब्यात घेण्याच्या ट्रम्प यांच्या सूचनेला सौदी अरेबियाकडून आता कडक प्रत्युत्तर देण्यात आलंय। सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनामध्ये स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्राच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगत भूमिकेवर अढळ असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। विस्थापित पॅलेस्टिनीचं गाझाबाहेर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावं, या भागाच्या पुनर्विकासामध्ये अमेरिकेनं मालकी घ्यावी असा प्रस्ताव ट्रम्प यांनी मांडलेला होता। त्याचमुळे हमास आणि इस्रायल यांच्यातील शस्त्रसंधी चर्चेत अडथळा निर्माण होणार का अशी चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर रंगू लागलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध वाढवलेले आहेत। त्यांनी निर्बंध वाढवण्याच्या धोरणावर सही सुद्धा केली। या आदेशाअंतर्गत त्यांनी अमेरिकेच्या वित्त विभागाला इराणच्या अर्थव्यवस्थेवर कठोर निर्बंध लावण्याची सूचना केली आहे। विशेषतः इराणच्या तेल निर्यातीला रोखण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला। अमेरिकेतील काही राजकारण्यांनीही इराणविरोधात अधिक कडक पावलं उचलण्याची मागणी केली। सिनेटर लिंडसे ग्राहम आणि जॉन फॅटरमॅन यांनी एक प्रस्ताव मांडला, ज्यामध्ये इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं त्या दोघांनी म्हटलं। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या कारवाईचा इशारा दिलाय। जर इराणनं त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला तर अमेरिका त्यांना संपूर्णतः नष्ट करून टाकेल, या शब्दात ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलाय। त्यांनी इराणवर नवीन निर्बंध लागू करण्याच्या आदेशांवर सही केली। त्याच वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं।
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला झालेला होता। या हल्ल्यामागे इराण असल्याचा आरोप अमेरिकेने केलेला होता। त्यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक राजकारणामध्ये अनेक चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळत आहे। अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी आयातीवर 10% आयात कर लावण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर चीनने सुद्धा पलटवार करत अमेरिकन आयातीवर 15% कर लादण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच ट्रम्प यांनी विदेशी कंपन्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली। निवडणुकीच्या प्रचारामध्ये ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्या अथवा अमेरिकन वस्तूंवर कर लावणाऱ्या देशांवर जबर कर लावण्याचा इशारा दिलेला होता। जगातील सर्वात धनाढ्य इलॉन मस्क अमेरिकेचे अधिकृत सरकारी कर्मचारी झालेले आहेत। मस्क यांना ऑफिशियल मेल आयडी कार्यालय दिल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली। पगार न घेता इलॉन मस्क आता ट्रम्प सरकारसाठी काम करणार असल्याची माहिती आहे। मस्क यांना ट्रम्प यांच्यासाठी विनावेतन काम करणारे विशेष सरकारी कर्मचारी अशी मान्यता व्हाईट हाऊसने दिली। अमेरिकेच्या माजी कमला हॅरिस यांच्या विरोधात राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मस्क यांनी तब्बल $29 कोटी खर्च केलेले होते। इलॉन मस्क यांनी खळबळजनक वक्तव्य केले। आठवड्याला 70 किंवा 90 तास विसरून जा, 120 तास काम करा असं वक्तव्य मस्क यांनी केलं। जी लोक आठवड्याभरात 40 तास काम करतात ती पराभूत होतात असा दावा करत मस्क यांनी वर्किंग वीकेंडला महासत्ता असल्याचं म्हटलेलं आहे। मस्क यांच्या नेतृत्वाखालील व्हाईट हाऊसच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचे कर्मचारी आठवड्यात 120 तास काम करतात असं मस्क यांनी म्हटलं। त्यांच्या दाव्यामुळे नोकरदार वर्गाच्या चिंता वाढल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे कामाच्या 90 तासावरून वादंग माजलं असतानाच स्पेनमध्ये कामाचे तास कमी करण्याचा प्रस्ताव आला। आठवड्यातून 40 ऐवजी सुमारे 38 तास काम करण्याच्या या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं आता मंजुरी दिली आहे। स्पॅनिश सरकारनं कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आठवड्यातून कमी करण्याचा निर्णय घेतलाय। मंगळवारी झालेल्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कामगार मंत्री योलांडा डियास यांनी हा प्रस्ताव सादर केला। त्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली। आता हा प्रस्ताव संसदेमध्ये सादर केला जाईल। नियोक्ता संघटना म्हणजेच नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेनं या प्रस्तावाला आता विरोध केल्याचं बघायला मिळत होतं। भारताविरोधात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची मुजोरी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे। भारताच्या कोणत्याही गैरप्रकाराला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशी धमकी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी काहीही निमित्त नसताना दिलेली आहे। रावळपिंडीतील जनरल हेडक्वार्टरमध्ये एका कॉन्फरन्सवेळी जनरल असीम मुनीर यांनी हे वक्तव्य केलं। यावेळी त्यांनी फक्त भारतालाच नव्हे तर तालिबानला सुद्धा धमकावण्याचा प्रयत्न केला। भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पाकिस्तानात जमात ए इस्लामीचा प्रमुख हाफिज सईद यांना पाकिस्तान सरकारला घरचा आहेर दिल्याचं बघायला मिळत आहे। भारत आणि त्यांची गुप्तचर संस्था रॉने गेल्या काही वर्षात पाकिस्तानमध्ये अनेक पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केलाय। त्यावर पाक सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। भारताचं हे षडयंत्र असल्याचा आरोप करत त्यांनी ते जगासमोर आणलं पाहिजे अशी गरज हाफिजनं ओकलेली आहे। हे आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। पाकिस्ताननं भारतासोबत काही डील केली असल्याचा आरोप सुद्धा हाफिजनं यावेळी व्यक्त केला। अमेरिकेच्या लॉस एंजेलिसच्या प्राणी संग्रहालयात पर्यटकांना केप गिधाड पाहण्याची संधी मिळाली। निसर्गाचे क्लीनअप क्रू अशी त्यांची ओळख आहे। केप गिधाड यांची उंची सुमारे 3 फूट असते आणि त्यांचे पंख हे 8.5 फूट लांब असतात। गिधाड हा जगातील सर्वात संकटग्रस्त पक्ष्यांपैकी एक आहे। शिकार, विषबाधा, अधिवासाचं नुकसान, हवामान बदलामुळे त्यांना धोका असल्याचं प्राणी संग्रहालयानं म्हटलेलं आहे। या प्राणी संग्रहालयात 1985 पासून केप गिधाड यांचं वास्तव्य असून बर्ड शो दरम्यान पर्यटकांना हे प्राणी पाहण्याची संधी मिळाली आहे। जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स हे 69व्या वर्षी पुन्हा एकदा प्रेमात पडलेत। 2021 मध्ये पती मेलिंडा गेट्स पासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी प्रथमच आपल्या नव्या नात्यावर जाहीर भाष्य केलेलं आहे। मी सध्या पॉला हडला डेट करतोय। मी खूप भाग्यवान आहे। माझी पॉला नावाची एक सिरियस गर्लफ्रेंड आहे म्हणून आम्ही मजा करत आहोत असं त्यांनी जाहीर केलं। मागील 3 वर्षात बिल गेट्स आणि पॉला हड हे विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र सहभागी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। मात्र त्यांनी प्रथमच आपल्या नात्यावर हे जाहीर भाष्य केलेलं आहे।
युगांडाच्या राजधानी कंपालामध्ये इबोलो विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून सरकारनं त्वरित उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत. सरकारनं मुलागोव नॅशनल रेफरल हॉस्पिटलमध्ये एक विशेष विलगीकरण आणि उपचार केंद्र स्थापन केलंय. या केंद्रात 84 लोकांसाठी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली असून याची निर्मिती जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँकेच्या सहकार्यानं करण्यात आली. गेल्या आठवड्यात 32 वर्षीय महिला रुग्णाचा या आजारामुळे मृत्यू झालेला होता. आरोग्य मंत्रालयानं या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 45 जणांची ओळख पटवलेली असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवली जाते. इस्माइली मुस्लिमांचे धार्मिक नेते अब्जादिश आगा खान यांचं वयाच्या 88व्या वर्षी पोर्तुगालमध्ये निधन झालं. ते शिया इस्लामी समाजाचे 49व्या पिढीचे इमाम होते. इस्माइली मुस्लिमांचा धार्मिक तसंच आध्यात्मिक नेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा उत्तराधिकारी नंतर जाहीर केला जाईल. आगा खान यांना 3 मुलं आणि 1 मुलगी आहे. आगा खान यांचं खरं नाव प्रिन्स शाह करीम अल हुसेनी असं होतं. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1936 रोजी जिनिव्हा येथे झाला. त्यांचे बालपण नैरोबी केनिया येथे गेलं. हार्वर्ड विद्यापीठातून इस्लामिक इतिहासात पदवी प्राप्त मिळवलेले आगा खान वयाच्या 20व्या वर्षी नेते बनले. नेपाळनं माउंट एव्हरेस्टसह 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या सर्व पर्वतांवर एकट्यानं गिर्यारोहण मोहिमेला बंदी घातली आहे. गिर्यारोहण नियमावलीमध्ये 6वी दुरुस्ती नेपाळनं उशिरा प्रसिद्ध केली. त्यानंतर ही बंदी घालण्यात आलेली आहे. नव्या नियमांनुसार गिर्यारोहण पथकातील प्रत्येक 2 सदस्यांसोबत किमान एक उंच कर्मचारी किंवा माउंटन गाईड असणं आवश्यक आहे. माउंट एव्हरेस्टसह 8000 मीटरवरील सर्व पर्वतांना हा नियम लागू आहे. नेपाळ सरकारच्या नेपाळ गॅझेट या अधिकृत वृत्तपत्रातून ही घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि सलामीवीर दिमुथ करुणारत्ने त्याचा 100वा कसोटी सामना खेळल्यानंतर तो निवृत्त होणार आहे. 6 फेब्रुवारीपासून गॅले येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा आणि आंतरराष्ट्रीय सामना असेल. तर श्रीलंकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत 0-1 असा पिछाडीवर आहे. खराब फॉर्ममुळे संघर्ष केल्यानंतर 36 वर्षीय करुणारत्नेनं निवृत्तीचा निर्णय घेतला. करुणारत्नेनं श्रीलंकेसाठी 19 कसोटी सामन्यांमध्ये 7172 धावा आणि 50 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1316 धावा केलेल्या होत्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी आप आणि भाजप आमने-सामने आहेत. यासाठीचा एक्झिट पोल देखील समोर आला. या पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपला सत्ता मिळणार असल्याची चिन्ह आहेत. मात्र आप आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर होण्याचे संकेतही पोलमधून देण्यात आलेले आहेत. पोलनुसार भाजपला 35 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला, तर भाजपला 35 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसच्या पदरी दिल्लीत सुद्धा निराशा पडण्याची चिन्ह दिसत आहे. राहुल गांधींनी बिहारमधील जात जनगणनेवर टीका केली. आम्ही बिहारसारखी जात जनगणना करणार नाही. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तेलंगणातील जात जनगणना पहा, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. बिहारसारखी नाही तर तेलंगणासारखी जात जनगणना करू, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. राहुल गांधींनी 19 दिवसात दुसऱ्यांदा पाटणा दौरा केला. जात जनगणना ही संस्थांमध्ये अधिकार मिळवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल आहे. आम्ही ते पूर्ण करू, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. तर या आधीच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी बिहारच्या जातीय जनगणनेला बनावट म्हटलेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाकुंभमध्ये संगमावर पवित्र स्नान केलं आणि याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा त्यांच्या समवेत उपस्थित होते. एकीकडे दिल्लीमध्ये विधानसभेचं मतदान सुरू होतं, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करत होते. सर्व आखाड्यांनी त्यांना अमृत स्नानाचं निमंत्रण दिलेलं होतं. मात्र देश विदेशातून आलेल्या भाविकांची आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी नकार दिलेला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 5 फेब्रुवारी 2025ला दिल्लीमध्ये जम्मू काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. घुसखोरी पूर्णपणे संपुष्टात यावी यासाठी गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना जम्मू काश्मीरमधील दहशतवाद विरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार जम्मू काश्मीरमधून दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मत गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलंय. वित्त मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना चॅट जीटीपी डिप्सिक या एआयच्या वापराला मज्जाव करण्यात आलाय. केंद्र सरकारनं अर्थ मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयातील उपकरणांवर एआय टूल किंवा एआय ॲप्स वापरण्यास मज्जाव करण्यात आलाय.
त्याचमुळे सरकारी कागदपत्र आणि डेटाच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकतो अशी भीती सरकारनं व्यक्त केली। त्याचमुळे कार्यालयीन कामांसाठी कार्यालयातील कोणत्याही उपकरणांमध्ये AI टूल्सचा वापर टाळण्यास सांगितलेला आहे। ऑस्ट्रेलिया आणि इटलीसारख्या देशांनी सुद्धा डेटा सुरक्षेच्या धोक्यांचा हवाला देत डीपसीकच्या वापरावर निर्बंध लादल्याचं बघायला मिळत आहे। अयोध्येतील रामलल्लाच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी। मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्ट कडून आता दर्शन आणि आरतीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। आता भक्तांना श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अधिकचा वेळ मिळेल। पूर्वी सकाळी 7 वाजल्यापासून दर्शन घेता येत होतं, आता सकाळी 6च्या शृंगार आरतीनंतर राम मंदिर सामान्य भाविकांसाठी उघडण्यात येईल। तसेच दुपारी 12 वाजता श्रीरामांना भोग लावला जात असताना सुद्धा भाविक दर्शन घेऊ शकतात। ऑलिम्पियन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं प्रयागराज येथील महाकुंभाला उपस्थिती लावली। सायना वडिलांसह महाकुंभ मेळ्याला उपस्थित होती आणि यावेळी तिनं मी नशीबवान आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। प्रयागराजला येण्याची संधी मला मिळाली, याचा मला खूप आनंद आहे असंही सायना हिनं म्हटलं। तसेच महाकुंभ मेळ्यात सर्वजण एकत्र येतात आणि यातून मजबूतीचा संदेश मिळतो अशी प्रतिक्रिया सुद्धा तिने दिली। हे आपल्या देशात घडतंय याचा मला अभिमान असल्याचं सुद्धा सायना हिनं म्हटलंय। तसेच देशाची अधिकाधिक प्रगती व्हावी अशी प्रार्थना सुद्धा तिनं केली। पश्चिम बंगालमधील भारत बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि सीमेपलीकडून येणाऱ्या घुसखोरांमध्ये चकमक झाली आहे। याच वेळी सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, मात्र या चकमकीमध्ये एक सैनिक मात्र जखमी झाला। कारवाईमध्ये एका घुसखोरालाही अटक झाली आहे। दरोडा आणि तस्करीमध्ये सहभागी असलेल्या टोळीतील अनेक सदस्य हे बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते। रात्री गस्त घालणाऱ्या BSF जवानांनी घुसखोर गुन्हेगारांना हाकलवून लावलेलं होतं आणि याच वेळी घुसखोरांनी सैनिकांवर हा हल्ला केला। मागील 20 वर्षांपासून देशभरात असंख्य चोऱ्या करणाऱ्या महाराष्ट्रातील सराईत चोरट्याला बंगळुरू पोलिसांनी काल बेड्या ठोकल्याचं पाहायला मिळालं। बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी ही माहिती दिलेली आहे। अटक केलेल्या आरोपीचं नाव पंचक्षरी S स्वामी असून तो सोलापूरचा रहिवासी आहे। तर कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील एका घरात 14 लाख रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झालेली होती। त्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। 200हून अधिकचे CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याचं बघायला मिळत आहे। चीनी वस्तूंवर अतिरिक्त 10% आयात शुल्क लागू करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला चीननं जशास तसं उत्तर देताना अमेरिकी उत्पादनावरही अतिरिक्त आयात शुल्क लागू केलेत। त्याचमुळे 2 आर्थिक महासत्तांमध्ये व्यापार युद्ध छेडले गेलेत। त्यामुळे भारतातील औषध, कापड उद्योग आणि रासायनिक द्रव्य उद्योगाला फायदा होईल असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला। कारण अमेरिकेतील व्यावसायिक सुद्धा शुल्क वाढीमुळे पर्यायी बाजारपेठ शोधत असल्याची माहिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या महासंचालकांनी दिलेली आहे। भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरी वनडे मॅच कटकमध्ये पार पडणार आहे आणि याच वेळी दुसऱ्या वनडे मॅचच्या तिकिटांसाठी कटकमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली। या चेंगराचेंगरीत 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। भारत इंग्लंडमध्ये दुसरी वनडे मॅच कटकमध्ये 9 फेब्रुवारीला कटकच्या बाराबाटी मैदानामध्ये होईल आणि याच वेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळणं कठीण आहे। कमिन्स हा घोट्याच्या दुखापतीनं त्रस्त आहे। कमिन्सच्या अनुपस्थितीमध्ये स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करू शकतात। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल। पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं अलीकडेच भारताविरोधात वर्ल्ड गावस्कर ट्रॉफी 3-1च्या फरकानं जिंकलेली होती। कमिन्स हा BGTमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय। भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। भारताने इंग्लंडला T20 मालिकेमध्ये लोळवण्याचं इंग्रजांचं मनोबळ खचलेलं आहे। त्याचवेळी कमबॅक करण्यासाठी त्यांची धडपड असेल। असं असताना इंग्लंड संघाला घाम फुटलाय, कारण संघाचा भाग नसताना अचानक वरुण चक्रवर्ती टीम इंडियासोबत नागपूरला पोहोचलेला आहे। वरुण चक्रवर्तीनं T20 मालिकेमध्ये इंग्लंडचं कंबरडं मोडलेलं होतं। 5 सामन्यात 14 विकेट्स घेत प्लेअर ऑफ द सिरीजचा मान त्यांना पटकावलेला होता। त्याच्या खेळीची दखल घेतली असं दिसतंय।
टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा यांना आयसीसी टी20 बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. अभिषेकनं करिअर बेस्ट कामगिरी करत या रँकिंगमध्ये फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतल्याचं बघायला मिळत आहे. अभिषेकनं तब्बल 38 जणांना मागे टाकत दुसऱ्या स्थानाला गवसणी घातलेली आहे. अभिषेकच्या खात्यात 829 रेटिंग्स पॉईंट आहेत. त्यामुळे आता पहिल्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिस हेड याचं टेन्शन वाढलंय. हेड आणि अभिषेक या दोघांमध्ये फक्त 26 रेटिंगचा फरक दिसतोय. एमआय केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लीग S120च्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. सेंट जॉर्ज पार्क येथे झालेल्या क्वालिफायर 1 मध्ये संघानं पार्क रॉयल्सचा 39 धावांनी पराभव केला. केपटाऊन संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. आता त्यांचा सामना क्वालिफायर 2 च्या विजेत्यांशी होईल. सनरायझर्स ईस्टर्न केपनं पहिले 2 हंगाम जिंकलेले आहेत. मात्र यावेळी ते चित्र पलटू शकतं. यंदा एमआय केपटाऊनचा संघ मजबूत आहे. त्यामुळे पहिल्यांदा SA20च्या ट्रॉफीवर ते आपलं नाव कोरण्याची शक्यता आहे.